सुप्रभात मित्रांनो, मी परेश प्रकाश शिंदे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्समध्ये. एवढे दिवस कुठे होतो, काय करत होतो, कॉन्टेंट का नाही आला, 3 महिन्याच्या वर झाले, बरेच सारे प्रश्न असतील तुम्हाला आणि आय ॲक्सेप्ट दॅट, आय एम आन्सरेबल. चला निवांत बसून बोलूया. गेली 3 महिने ऑलमोस्ट 4 महिने होत आलेत, मी माझा कॉन्टेंट नाही केला. आय वॉज आऊट, ब्रेकवर होतो आणि आय वॉज गोईंग थ्रू अ लॉट. बऱ्याच साऱ्या गोष्टी आयुष्यात घडत होत्या. थँक्स टू माय फ्रेंड्स अँड फॅमिली, दे लिफ्ट मी अप. आणि त्यांनीच मला सांगितलं, योगेशनी, परत सचिननी वगैरे, की माझे फॉलोवर त्यांना मेसेज करतात आणि माझी विचारपूस करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे, हे मला रिअलाईज झालं. आणि त्यानंतर आय डिसायडेड की भाई बस झालं, नाव यू हॅव टू गेट बॅक टू ऑन ट्रॅक. सगळ्याच पर्सनल गोष्टी मी इथे सोशल मीडियावर सांगत नाही, ते बरोबर पण नाही वाटत मला. पण आय वॉज गोईंग थ्रू अ लॉट आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आयुष्यात घडत होत्या. सो माझा कॉन्फिडन्स लेवल खूप डाऊन होता. एवढा डाऊन की व्लॉग लांबच, पण मला असंच विदाऊट कॅमेरा बाईकवर बसून फिरायला जाताना पण मला भीती वाटत होती. मला असं कॉन्फिडन्स लो होता की मी बाईकवर बसलो, राईडला गेलो की मी कुठेतरी घुसणार, मी कुठेतरी गाडी टाकणार, मी एवढा लो होतो. माझा कॉन्फिडन्स इथे होता, आता तो इथे आहे आणि इथून त्याला इथे कसं न्यायचं हे मला चांगलं माहिती आहे. तुम्हाला काय, तुमच्या काही गोष्टी मी ग्रांटेड घेतल्या त्याबद्दल क्षमस्व. पुन्हा असं होणार नाही. पुन्हा जर का मला ब्रेक घ्यायचा वाटला, कारण वाटू शकतं, तर मी आधी तुम्हाला इन्फॉर्म करेन की मी काही दिवस नसणार आहे किंवा ऑफलाईन असणार आहे वगैरे वगैरे. सो इंस्टाग्राम पुन्हा डाउनलोड केल्यानंतर तुमचे जे मेसेज बघितले ना मी, तेव्हा टन्स ऑफ मेसेज लिटरली. सो मी खरंच खूप कृतज्ञ आहे तुमच्या सर्वांच्या फिलिंग्सला घेऊन. आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला गणपती बाप्पा दाखवणार आहे गावचा. उद्या सकाळी मी गावी जातो आहे, गौरी गणपती विसर्जन हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. बाईक राईड नाही करत आहे कारण माझ्याकडे कॅमेरा नाही आहे. मी माझा गोप्रो पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हरवल्या. अजून पण काही माझ्या इसेन्शियल गोष्टी आहेत त्या पण मी हरवल्यात. पण ठीक आहे, होऊन जाईल. ते गोप्रो वगैरे घेऊ आपण. जसं मुंबईला परत येईन मी गोप्रो घेईन. तोपर्यंत लालपरीनी पण खूप सफर केलं आहे. बंद होती ती एवढे 4 महिने. सो आता तिला बनवायला दिलं आहे निजामकडे. गावावरून येईपर्यंत ती रेडी होईल. ती रेडी झाली की आपली बाईक राईड चालू. मी आता एकदम फ्रेश आहे, कम्प्लिटली नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही, मी, लालपरी आणि आपली राईड. तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा. गावचा गणपती. चल. भारी वाटतंय ना की रीतसर यथेच्या ऑफिसमधून सुट्टी भेटलेली आहे. जे कोणी गावाला आहेत किंवा गावावरून जस्ट आलेत वरून त्यांना माझ्या भावना समजत असतील. आता सध्या दीपश्री ड्राईव्ह करते. मला तर म्हणाली ती पूर्ण वेळ तीच करणार आहे. सो इट्स ओके. थोड्या वेळाने खायला थांबू काहीतरी. आज उपवास आहे कारण आज संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा आहे. सो म्हणून आज दोघांचाही उपवास आहे. उपवासच काहीतरी फराळ करणार आणि गावी जाणार. ETA मला वाटतं आम्ही 2 ते 3 वाजेपर्यंत गावी पोहोचू. थोडं लवकर जायला पाहिजे होतं पण इट्स ओके. 2 ते 3 वाजेपर्यंत पोहोचलो तरी दॅट्स फाईन कारण पूजा संध्याकाळी. सो लेट्स सी हाऊ इट गोज.
ऑलमोस्ट घरी पोहोचलोच आहे. एक अर्धा तासात फार फार तर पोहोचू. महाबळेश्वरवरून निघून खाली येतोय आणि पाऊस बघा केवढा आहे आणि बाहेरचं वातावरण त्यात. आता मला ना डुग्गूची रिॲक्शन कॅप्चर करायची. आय जस्ट होप तो जागा असेल. आता 3:30 वाजलेत. तो जागा असला तर नक्कीच त्याची रिॲक्शन कॅप्चर करायला आवडेल. ही वॉज वेटिंग फॉर अस. आयशू, शनी, या 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 आपली या या. आले माझी शोनी. कच्चा आहे तू? थान. मो मला हाक नाही मारली. खाऊ का तुला? माझे पप्पा. तुझे पप्पा? तुझे पप्पा नाही आले. तुझे पप्पा नाही आले. हाय व्योमी. हॅलो. कशा आहे बाय? पादे पादे. हाय मम्मी. तू चप्पल का नाही घातली बेटू? शोनी. तुम्हारी चप्पल घेतो. हा तुझी चप्पल घेतो? ए तू असं का करतो? व्योम दादाची चप्पल का घेतो? दोन आहे काय? दोन आहे. अंशू, अंशू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. पप्पा. ए घाण आहे तिकडे, नको ना हात लावू. पप्पा मला गाडी चालवायची आहे. खोटी. नंतर नंतर देतो. नाही नाही नंतर देतो. नाही आता. हा जा. आता नको, नंतर देतो तुला चालवायला. बाळा ये. आता दे आता. मी तुला खाऊ आणलाय, तो घे पहिला. चल. ओ काका कुठे? नाही टाकलं. अरे आम्ही वा. कधी बसण्याला फोन करतो. छोटा आलाय. आमच्याकडे काय? आमच्याकडे 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 काय? चल चल जा काढ चप्पल. आपल्याकडे हा आपल्याकडे बोलायचं. आपल्याकडे छोटा आलाय. छोटा आलाय. बर. आई पप्पा कालच काढले. थांबा मी पण काढतो. नको नको नको. तुमच्यासोबत अंघोळ करायची होती. आंघोळ करायची होती. करूया करूया. चल काकी. हो अरे वा. पुरणपोळ्या जोरात एकदम. आहा. तुझं काय आहे? हाय. आंघोळ करायची मला. पप्पा हा मी तुमच्याबरोबर अंघोळ करतो. बरं बरं ठीक आहे. माझ्या बरोबर आंघोळ. अंशू काय पाहिजे तुला? फुगाले. फुगाले. फुगे. हाय पली. तू माझी शोनी. पहिली बघ मस्त आहे. बरी बरी मस्तच आहे. आता तुला समजेल. तिने सुरुवात केली. हे बघ, ऐक ऐक ऐक. हे सगळ्यांसाठी आहे. हा म्हणजे तुमच्या तिघांसाठी तू परी तिघांनी वाटून घे. आणि तुमच्या फ्रेंड्सला पण द्या. हे जेम्स कुणाचं आहे का? ह्यांच्या तिघांचे तिघांचे 3 जेम्स आणलेत. 3 काऊ तिघांना म्हणले बरोबर. एक आहे पल्ली आणि हे अंशूचं. हे व्योम दादाचं. मोमनी केक पण आणलाय. केक ज्यावेळी तो साधू म्हणाला साधू आणि आपल्या जावयात पुष्पद्रव्य घेऊन नगरा निकट आले आहे तो त्यांचे सर्व आप वरी मित्र देते गेले आहे तो हे लय नाही लय नाही लय नाही पोटा पुरते पुरते देई विठ्ठला मागणे लयनाई.
हर पले देहभान हर पले देहभान सारे तल्लीन होऊन सारे तल्लीन होऊन सारे तल्लीन होऊन सारे तल्लीन होऊन महिमा तुझा जगी तोर पूजा होई घरोघर महिमा तुझा जगी तोर पूजा होई घरोघर सण चतुर्थीचा आज घरी आले हो गणराज सण चतुर्थीचा आज घरी आले हो गणराज महिमा तुझा जगी तोर पूजा होई घरोघर महिमा तुझा जगी तोर पूजा होई घरोघर त्याच्या मागचं काय लॉजिक आहे बाप्पा शिदा देतो शिदा ब्राह्मणाला ते महत्वाचं आहे पैसे किती देतात ते महत्वाचं नाही अच्छा हां गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग आज दुसरा दिवस आहे माझा गावचा आणि गावच्या बेडवर काय झोप लागते यार थोडी निवांत झोप लागते इथे जेवण छान जातं इथे झोप छान लागते ओव्हरऑल प्लीजंट क्लायमेट तुम्ही बघता आजूबाजूला रिमझिम पाऊस पडतोच आहे काल रात्री भजन करायला खूप मजा आली खूप वर्षानंतर असं भजनात पप्पांच्या भजनात बसलो तो जरा बरं वाटलं सकाळी उठलो उत्तरपूजा केली जस्ट उत्तरपूजा झाली आणि एडिटिंग करत बसलो हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याचं थोडंसं एडिटिंग करत बसलो व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि एकदा डुग्गू उठला ना की तो मला काहीच काम करू देत नाही नुसतं माझं शेपूट बनवून माझ्या मागे फिरत असतो आज गौरी आगमन आहे आज गौरी येणार आहेत आणि उद्या गौरी पूजन आहे म्हणजे वौसा आणि परवा विसर्जन आहे कसं आहे बिंग समाज म्हणून किंवा एक कम्युनिटी म्हणून आपण निसर्गाशी जोडलेलो असतो सो गौरी आगमन जेव्हा असतं ना त्याचा आणि निसर्गाचा एक सखोल संबंध आहे
आता गौरी आगमनाला मी तर नाही जाऊ शकत, कारण गावच्या लेडीज असतात त्या जातात गौरी आगमन, गौरींना घेऊन येतात. तर ते कशा आणतात, काय करतात, काय काय प्रथा आहे ते तुम्हाला समजेल आजच्या व्हिडिओमध्ये. बघू माधू काका काय भेटलं. एवढंच आहे हा त्याच्या हे बोलू तुला असा तुमची टोपली कुठे तेच हाल आहेत तुमचे पण. आता मी माझ्या जुन्या घरी आलोय. हे ना माझं जुनं घर आहे. एक साधारण 30 वर्षापूर्वी आम्ही इथून शिफ्ट होऊन थोडंसं खाली घर बांधलं आणि ते आता घर जे नवीन आहे ते पण 30 वर्ष जुनं आहे. त्याच्या हे आधीचं घर आहे. तर इथे माझं भरपूर जास्त बालपण गेलं आहे. मे महिन्याच्या सुट्ट्यात इथे येऊन आम्ही राहायचो. इथे खूप चांगला क्वालिटी टाईम आम्ही भावंडांनी स्पेंड केलेला आहे फॅमिलीसोबत. सो मी म्हटलं थोड्याशा ज्या गप्पा आहेत त्या इथे येऊन देखील माराव्या. प्रत्येक गावच्या पद्धती परंपरा वेगळ्या वेगळ्या असतात. कोकणात काही गोष्टी वेगळ्या पाहायला मिळतात, घाटावर काही गोष्टी वेगळ्या पाहायला मिळतात, पण आमच्या गावी तुम्हाला दोघांचा समन्वय बघायला मिळतो. कसं ते सांगतो. गौरी आगमन ज्या दिवशी असतं त्या दिवशी गावातल्या सगळ्या लेडीज, स्त्रिया, लहान मुलांपासून ते मोठ्या बायकांपर्यंत सगळे रानात जातात आणि रानातून गौर घेऊन येतात. रानातून गौर घेऊन येतात म्हणजे रानात एक फूल असतं ज्याचं नाव आहे तेरडा. पिंकिश फूल असतं. तेरड्याच्या पण भरपूर जाती आहेत, पण पिंकिश एक फूल असतं तेरड्याचं. त्याचं रोप, त्याची फांद्या खुडून घेऊन येतात. त्यांना एकत्र असेंबल करून त्याची गौर बनवली जाते आणि मग तिची स्थापना केली जाते. हे झालं गौरीचं. पौराणिक कथेमध्ये आपण भरपूर वेळा ऐकलं आहे की गणपती बाप्पाला घ्यायला त्याची आई येते, माता पार्वती येते आणि मग ती घेऊन जाते. आपण विसर्जन करतो गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. पण इथे एक ट्विस्ट आहे. आमच्या परंपरेमध्ये या इथे भगवान शंकरसुद्धा येतात. सो सक्रोबाच्या नावाने. रानात अजून एक फूल आहे, त्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण ते रोप भगवान शंकराचं स्वरूप म्हणून आणलं जातं. त्याची स्थापना केली जाते आणि नेक्स्ट डे वौसा केला जातो. वौसाचं तर तुम्हाला माहिती आहे, वाण देतात सुपामध्ये आणि मग सपोळक सोडतात आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. पण त्याच्या नेक्स्ट डे जेव्हा विसर्जन असतं तेव्हा भगवान शंकर सक्रोबाच्या स्वरूपात, गौर आपली फुलांची गौर तेरड्याच्या स्वरूपात आणि गणपती बाप्पा या तिघांचं एकत्रित विसर्जन केलं जातं. सो ही आमच्या इथली प्रथा आहे. गावची माणसं, इथली माणसं निसर्गाशी किती जास्त कनेक्टेड आहेत हे बघायला मिळतं. कारण आपण शहरात वाढलेली माणसं आहोत आणि जेव्हा आपण गावच्या चालीरीती बघतो आणि अशा काही स्टोरीज समोर येतात तेव्हा जाम भारी वाटतं. आज विसर्जनाचा दिवस आहे. आज गणपती बाप्पा आपल्या गावाला जाणार आहेत. सो विसर्जनाची मिरवणूक साधारण 3-4च्या दरम्यान सुरू होईल. आय जस्ट होप तेव्हा पाऊस नसावा, सो दॅट आय कॅन फ्लाय माय ड्रोन अँड शो यू गाईज. एकंदरीत स्वरूप सांगतो कसं असणार आहे. सगळेजण डोक्यावरती आपापला गणपती बाप्पा घेऊन गौर घेऊन येणार आहेत. सगळे नदीच्या दिशेने जातील. तिथे रांग लावली जाईल. सगळ्यांची सामूहिक आरती होईल गणपती बाप्पाची आणि मग
नौकांमधून होड्यांमधून त्यांचं विसर्जन होईल. विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मोरया मोरया मोरया. जय गणपती बाप्पा मोरया. कसा वाटला व्हिडिओ खरं सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काही फीडबॅक असेल तर फील फ्री टू राईट इन द कॉमेंट सेक्शन. आता मला गोप्रो घ्यायचा आहे, बाईक घेऊन यायची आहे आणि बाईक राईड चालू करायची आहे. लवकरच बाईक राईड चालू होणार आहे. याच्या पुढचा व्हिडिओ नक्कीच राईडचा असेल. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. ह्या व्हिडिओला कसा प्रतिसाद होतो आहे आता तो लाईव्ह गेल्यावरच समजेल. म्हणजे आतापर्यंत लाईव्ह झाला असेल, मला फक्त त्याचे ॲनालिटिक्स वगैरे चेक करायचे. एनिवे गावावरून घरी आलो आहे, आता जोगेश्वरी म्हणतो ठाण्याला आहे आणि प्लॅनिंग स्टार्ट करतो. पुढच्या राईडची सुरुवात करतो, तयारीला लागतो सो दॅट लवकर तुम्हाला राईडचे व्हिडिओ पण बघता येतील. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हाला सर्वांची. स्टोरी सायनिंग ऑफ. सी असून राईडचे पण एन्जॉय लाईफ. बाय.